आहोत इरा सेशन 28. तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचं इंट्रोडक्शन पाहून घ्यायचं आहे यामध्ये. त्यानंतर आपल्याला ऑफिस स्किल्समध्ये जा. ऑफिस स्किल्समध्ये गेल्यानंतर यामध्ये आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्या अगोदर आपल्याला जेवढे काही व्हिडिओ असेल ऑरेंज कलरमध्ये दिलेले ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये नॉलेज चेकचे प्रश्न दिलेला आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये जर काही कॉलम्स किंवा रोज दिसत नसतील तर तुम्ही काय कराल म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला प्रिंट सेटिंग बदलायला पाहिजे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. MS एक्सेल ऑनलाईन किंवा 365 तुमच्या फाईल्स आपोआप डायजेस्ट करते म्हणत आहे. तर ते सर्व फाईल आपल्याला ऑटोमॅटिक सेव्ह करतात. तर सेव्ह हे त्याचं उत्तर असणार आहे. एखाद्या एक्सेल शीटमध्ये चित्र इन्सर्ट करण्याकरिता तुम्हाला डायजेस्ट टॅबवर जाऊन पिक्चरवर क्लिक करावे म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जाऊन पिक्चर इन्सर्ट करू शकतो आपण. साइन अप शीट वापरण्यामागचा उद्देश काय असतो म्हणतात. तर साइन अप वापरण्याचा मुख्य उद्देश हा इच्छा असणाऱ्या मेंबर्सना रजिस्टर करणे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक संपलेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यातनी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे. या ठिकाणी 2 नॉलेज चेक दिलेला आहे यामध्ये, तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचे आहे. तर इथून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, तुमच्या वर्टिकल टाइमलाईन करता तुम्ही डेट रेंज कुठून सेट करू शकता म्हणतात. तर कुठून चेंज करू शकतो बघा आपण, तर एक्झिस्ट ऑप्शन्स बाउंड्सवर क्लिक करून. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. तुमच्या वर्टिकल टाइमलाईनवरील तारखा तुम्ही बदलू इच्छिता, डेटवर तुम्ही डबल क्लिक केली आहे, आता कुठला पर्याय तुमच्यासमोर खुला झाला आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर फॉर्मॅट एक्झिस्ट आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. पुढीलपैकी कोणती इमेज वर्टिकल टाइमलाईन दाखवते म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. तुमच्या एक्सेल टेम्पलेटमध्ये तुमचा एक चार्ट आहे, आता तुम्ही त्या चार्टची बॅकग्राऊंड स्टाईल बदलू इच्छिता, त्यासाठी कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हणत आहे. तर याचं उत्तर चार्ट डिझाईन आहे. टेम्पलेट एडिट करायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही तुमची फाईल डायजेस्ट करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे काम तुम्हाला गमवायला लागू नये म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईलला सेव्ह करायला पाहिजे. तर सेव्ह हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण नॉलेज चेक झालेला आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यातनी पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न इथून चालू करा. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार एरियामध्ये वर्टिकल टाइमलाईन टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा इथे सर्च बॉक्सवर क्लिक करा. सर्च केलं त्यानंतर इथे वर्टिकल टाइमलाईन आलेला आहे आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, तुम्ही तुमच्या गरजेनुसार टॅब जोडू आणि हटवू शकता. आता वर्कशीटमध्ये दिलेला अबाउट टॅब हटवा म्हणत आहे. तर अबाउट नावाचा टॅब हटवण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे. त्यासाठी आपल्याला डिलीटच्या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर शीट डिलीटवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर इथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, टेम्पलेट म्हणजे डॉक्युमेंटची तयारी सोपी होते, म्हणून सर्च बॉक्समध्ये स्पॉट साइन अप शीट टेम्पलेट शोधा आणि तो तयार करा म्हणत आहे. सर्च बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर स्पॉट साइन अप शीटवर इथे क्लिक करा अशा प्रकारे. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये चित्रे जोडून तुमचं प्रेझेंटेशन आकर्षक आणि रुचिकर बनवू शकतं, म्हणून टेम्पलेटच्या वरील भागात स्पोर्ट चित्र घाला म्हणत आहे. तर इन्सर्टवर जा, पिक्चर्सवर जायचं आहे. पिक्चर्सवर गेल्यानंतर इथे स्पोर्ट इमेजवर क्लिक करायचं आहे आणि ते इन्सर्ट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे चित्र इथे आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यातनी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, MS एक्सेलमध्ये स्पोर्ट साइन अप शीट टेम्पलेट शोधण्यासाठी आणि ओपन करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा.
ऑनलाईन MS एक्सेल फाईल ऑटोमॅटिक सेव्ह होते म्हणत आहे, तर बरोबर आहे. सेलमध्ये काहीतरी लिहिण्यासाठी तुम्हाला त्यावर डबल क्लिक करावे लागेल म्हणत आहे, तर याचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. दिलेल्या इमेजवर एक नजर टाका. इमेज कोणती स्टेप्स दर्शवते म्हणत आहे, तर ही इमेज बघा आपल्याला कोणती स्टेप्स दर्शवते, तर याचं उत्तर MS एक्सेल मध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीची स्टेप्स दाखवलेली आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. MS एक्सेल मध्ये रोची हाईट बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते टूल वापराल म्हणत आहे, तर कोणते टूल्स आपण वापरू शकतो, तर रिसायझिंग कर्सर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा आणि आपला स्कोर्स या ठिकाणी आपल्याला शो झालेला आहे. तर स्कोर डिटेल्सवर इथे क्लिक करायचं आहे आणि स्कोर्स इथे आपण पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथे आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये 9 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून चालू करा. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे, तर त्यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे. फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे आणि डेस्कटॉपवर निवडायचं आहे डेस्कटॉप, आणि त्यामध्ये कोणतं नाव टाका म्हणत आहे, तर जे नाव टाकायचं आपल्याला ते इथून कॉपी केलेलं आहे मी. तुम्ही टाईप जरी केलं तरी चालेल किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. तर जे नाव सांगितलं ते नाव टाका व्यवस्थित आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल B2 सिलेक्ट करा आणि दिलेल्या टेक्स्ट फोर साइन अप शीट त्यामध्ये एंटर आणि ते बोल्ड करा म्हणत आहे. तर कशातनी सांगितलेलं आहे, B2 मध्ये सांगितलेलं आहे, तर कॉलमचा B घ्या आणि रोचा 2 घ्यायचा इथे. तर B2 मध्ये क्लिक करा. त्यामध्ये बघा आपल्याला जे नाव टाकायचं असेल ते मी नाव इथून कॉपी करून घेतलेलं आहे आणि डायरेक्ट B2 मध्ये पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्याला बोल्ड करा म्हणत आहे, तर इथून त्याला बोल्ड करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे आपल्याला इथून. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून सेल B1 मध्ये पिक्चर तुमच्या कॉम्प्युटरवरील कोणती पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे, तर B1 वर इथे क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. पिक्चर्सवर जा. पिक्चर्सवर गेल्यानंतर कोणतंही एक पिक्चर आपल्याला डेस्कटॉपवरचं इन्सर्ट करायचं आहे, तर कोणतंही घ्या. डेस्कटॉपवर जायचं आहे. एक पिक्चर आहे, ते पिक्चर मी सिलेक्शन केलेलं आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये सेल B2 ते G2 सिलेक्ट करा म्हणते आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपमधील मर्ज सेंटर ऑप्शनचा वापर करून दिलेल्या सिलेक्ट केलेल्या सेल्स मर्ज करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. B2 पासून तर C2 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. B2 पासून तर C2 पर्यंत सांगितलेलं आहे, तर C2 पर्यंत सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. सिलेक्शन केलं त्यानंतर मर्ज अँड सेंटरवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये पेज लेआउट टॅब प्रिंट एरिया ऑप्शन सेट प्रिंट एरियाचा वापर करून प्रिंट एरियाची सेटिंग सेट करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा पेज लेआउटवर जायचं आहे. त्यानंतर प्रिंट एरियावर क्लिक करा आणि सेट प्रिंट एरियावर क्लिक करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करा आणि नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. डिस्प्ले करण्यात आलेल्या एक्सेल शीटमध्ये होम टॅब सेल्स ग्रुप डिलीट ऑप्शन डिलीट शीटचा वापर करून हॉरिझॉन्टल शीट डिलीट करा म्हणत आहे. तर हॉरिझॉन्टल शीटला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिलीटच्या इथे डाऊन एरोवर जा आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कॉलम A सिलेक्ट करा आणि होम टॅब सेल्स ग्रुप डिलीट ऑप्शन मेनूचा वापर करून तो डिलीट करा म्हणत आहे. तर कॉलम A ला इथून सिलेक्शन करा. डिलीटच्या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि डिलीट शीट कॉलम्सवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे.
ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. फाईल, एक्सपोर्ट, क्रिएट PDF, XPS ऑप्शनचा वापर करून वर्टिकल टाइमलाईन डॉक्युमेंट PDF मध्ये एक्सपोर्ट करा आणि उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या आवडीचे फाईल नेम एंटर करून पब्लिशला क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे, क्रिएट PDF वर क्लिक करा. क्लिक केलं त्यानंतर यामध्ये आपल्याला कोणतं एक नाव द्यायचं आहे. तर याला नाव देण्यासाठी आपण एक कोणतंही नाव देऊया. नाव दिलेलं आहे मी. त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा आणि शेवटचा प्रश्न बघा. फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर वर्टिकल टाइमलाईन या नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर जा. सेव्ह ॲजवर गेल्यानंतर डेस्कटॉप निवडायचं आहे. डेस्कटॉप निवडलं त्यानंतर आपल्याला याच्यातून वर्टिकल टाइमलाईन हे नाव कॉपी करा आणि ते नाव आपल्याला फाईल नेमला द्यायचं आहे. अशा प्रकारे मी कॉपी पेस्ट केलेलं आहे किंवा तुम्ही टाईप सुद्धा करू शकता. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपले संपूर्ण गाइडेड डू इट युअरसेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, फ्लॅट बेड आणि पोर्टेबल हेड डॅश या प्रकारचे याचे 2 प्रकार आहे म्हणत आहे. तर हे दोन्हीही ऑप्टिकल स्कॅनरचे प्रकार आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. वास्तव चित्रे किंवा डॉक्युमेंट यांना कम्प्युटर जनरेटेड फाईलमध्ये रूपांतरित करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. फ्लॅटबेड स्कॅनरचा उपयोग करून तुम्ही तुमची प्रतिमा किंवा चित्रे स्कॅन करू शकत नाही म्हणत आहे. तर चूक आहे. स्कॅनरच्या सहाय्याने तुम्ही डॉक्युमेंट्स प्रिंट करू शकता म्हणत आहे. तर चूक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर सेशन कंप्लीशन टेस्ट आपलं सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर सुद्धा याच्यातनी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 28 कंप्लीट सोडवायचं आहे.